एक ओवर में अगर 4 विकेटें और राज सावंत और आकाश पाटिल इनकी तरफ से ये इनाम आ चुका है 3000 रुपए। गेंदबाज मनीष गायकर, आपने कहा एक बेहतरीन ऑलराउंडर है ये। मला वाटतं 2 6 त्यांनी लावले होते सर, लेकिन 2 छक्के आने के बावजूद अगर 2 गेंदों में 12 रन आते हैं और 24 गेंदें समाप्त होने के बाद 22 आते हैं तो गेंदबाजी कितनी अच्छी हुई है। राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद और ये विकेट। ये क्या हुआ, 1 रन भी मिला, विकेट भी। पहले खुद के खाने के वादे 10 मेहमान आएंगे तो उन्हें खिलाएंगे क्या पंकज सर? बरोबर आहे सर, पैसे खिशामध्ये नाही आणि 5 स्टार मध्ये जेवायला चाललेत तुमच्या भाषेत। देखिए परफॉर्मेंस अच्छा होना चाहिए, चाय से ज्यादा अगर उसका बर्तन ज्यादा गर्म होगा तो स्थिति ऐसी ही होगी। चाय करपणारच। गेंदबाज मनीष, क्या पहली गेंद के ऊपर विकेट निकाला था इन्होंने, तारीफ काबिल। क्षेत्ररक्षणाची साथ लावावी लागेल सर त्यांना जर मॅच जिंकायची असेल तर। निश्चित तौर पर, क्योंकि रन बॉल मैच है। स्ट्राइकर एंड पे मैं देख रहा हूं बल्लेबाज ऋषिकेश। डेड बॉल, यहां पे हमारे अंपायर इशारा करते हुए प्रीतम पाटिल पेंड, उन्होंने कहा यह सिचुएशन हो चुकी है मृत, यानी कि डेड। और आकाश और राज इनकी तरफ से हमारे लिए जो 500 का इनाम आ चुका है, मैं उनका शुक्रगुजार हूं राज और आकाश। लेकिन यहाँ पे बाउंड्री आई और उस बाउंड्री के कारण जो लगाई बल्लेबाज ऋषिकेश ने। लेकिन हमारे देखिए खरीवली के विश्वास पाटिल बिल्कुल खामोश है। उन्होंने मुझे 3 बार कहने को कहा था खरीवली खरीवली खरीवली, लेकिन अब खामोश। और ये देखिए इनके खामोश होने की वजह से मुझे लगा कि हमारे जो साथी कमेंटेटर हैं अमित देशमुख, उन्होंने शॉटगन की तरह उन्हें कहा होगा खामोश, और इसीलिए ये खामोश हो चुके हैं। सर ज्या पद्धतीने क्लासिकल खेळाडू असतात जे षटकारावरती विश्वास न ठेवता चौके आणि 1 रन 2 रनवरती विश्वास ठेवतात आणि आपली धावसंख्या ज्या पद्धतीने हळवतात त्या पद्धतीचा हा खेळाडू आहे ऋषिकेश पाटिल। देखिए चौवे मारने में क्या होता है, आपके स्कोरबोर्ड के ऊपर रन भी आते हैं और आपका विकेट आप दूसरी टीम को देते नहीं, यानी कि आउट होने का खतरा कम, रन बनने के चांसेस ज्यादा। अपील की गई यहाँ पे, लेकिन 1 रन जरूर मिला। इससे कहते हैं आंखों से काजल चुराना। भले ही रन तेज चेस करने हो, लेकिन शुरुआत अच्छी होना तो अंत भला हो सकता है। हाँ देखिए हर बाउंड्री के लिए अब आगे आएगी वो विश्वास पाटिल। खरीवली इनकी तरफ से 100 का इनाम। खरीवली खरीवली खरीवली। हाँ ये देखिए, ये बहुत सही कहा पंकज देशमुख, पकड़ लिया आपने मुझे, और मुझे पकड़ने वाला इंसान हमेशा अच्छा लगता है। विकेट है क्या ये? लेग बिफोर। चलिए अब चलेंगे टीजे बास को। देखिए संकेत, ये जो गेंदबाज हैं मनीष, इन्होंने शुरुआत अच्छी की थी। पहली गेंद के ऊपर विकेट निकाला था इन्होंने, कीपर ने साथ नहीं दिया, वरना ये मैच इस कहानी में और ज्यादा अलग ट्विस्ट होता। भले ही 23 रनों को बचाना हो। गेंदबाज मनीष तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। क्या एक अच्छी गेंद बल्लेबाज की लेगा जान, ताकि इस मैच में आ जाए दोबारा जान। चलिए 1-1 रन के लिए संघर्ष हो रहा है। यह संघर्षपूर्ण मुकाबला, और जब भी संघर्ष होता है ना पंकज सर, तो मजा आता है क्रिकेट में। क्योंकि देखिए मैच वन साइडेड हो तो दर्शकों को मजा नहीं आता। तुमचं जो वाक्य है, संघर्ष जितना बड़ा होगा
जीत उतनी शानदार होगी। हाँ बिल्कुल, मैं हमेशा कहता हूं जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत। लेकिन उस जीत को पाने के लिए दोनों टीमें संघर्ष कर रही है, एक एक रन के लिए लड़ रही है। टीम बल्लेबाजी करने वाली खरेवली प्लस गोरठन, लेकिन उन्हें लड़वा रहे गेंदबाज अच्छी गेंदबाजी के कारण। मनीष गायकर राइट आर्म ओवर द विकेट। क्या गेंदबाजी हो रही है इस बंदे की। कलेव के सारे इस गेंद को मोड़ा, शॉर्ट स्क्वायर लेग को बीट करती हुई गेंद जा रही है। दो तो जरूर मिलेंगे, क्या मिलेगा तीसरा? 2 ही रन और इन 2 रनों के साथ टोटल 23 का पीछा करते हुए 9 रन इस ओवर में। देखिए 23 का पीछा करते हुए पंकज देशमुख सर अगर रन आ चुके हैं 9, तो मैं कहूंगा आप बल्लेबाजी करने वाली टीम ने भले ही 1 विकेट खोया हो, लेकिन शुरुआत उनकी अच्छी है। बरोबर सर, खरेवली संघाचे पाठीराखे एवढे उत्साहित झालेत की आता शिरीष पाटील आहेत ते खरेवली संघाचे पाठीराखे आहेत, त्यांनी या ठिकाणी विक्की पाटीलसाठी प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये पारितोषिक लावले। हाँ ये होना चाहिए, इससे मैं कहता हूं दरिया दिल इंसान, वरना चेत छक्के कब आएंगे, कब बल्लेबाजों को इनाम मिलेगा, ऐसा नहीं होना चाहिए। इंसान भी बड़ा है सर, जितना बड़ा इंसान है उतना बड़ा उसका दिल है सर। हाँ ये होना चाहिए। क्या नाम बताया आपने? शिरीष पाटिल। शिरीष जी पाटिल, तारीफ करनी होगी शिरीष जी पाटिल साहब की, क्योंकि उन्होंने एक ही बाउंड्री को संकेत मोदी के लिए 4 विकेट अगर वो लेते हैं एक ओवर में 4, क्योंकि लगातार 4 काफी मुश्किल है, तो 3000 राज सावंत और आकाश पाटिल इनकी तरफ से। सर अभि सरांनी एक तुम्हाला प्रश्न केला माझ्या वतीने की सर तुमच्या आवाजामध्ये एवढा गोडवा कसा काय आणि त्याचा राज काय सर? निश्चितपणे ये मैं आपको जरूर बताऊंगा, लेकिन इस गेंद के बाद हमारी जो दाल भी खाते हैं ना वो भी मीठी होती है। कुठे भेटते सर? हमारे घर में यार, माँ के हाथों की दाल और वो भी मीठी, तो वर्ड्स अपने आप ही मीठे निकलेंगे ना। हमें भी भेज दीजिए एक सर। जरूर, मैं आपको खाने भी बुलाऊंगा, वेज या नॉन वेज आपको जो भी पसंद हो। प्यार से खिलाना चाहिए सर। प्यार से नहीं, बहुत प्यार से खिलाएंगे। 14 रनों की अभी जरूरत, गेंदें बची 18, राइट आर्म ओवर द विकेट। क्या गेंद मारी पैरों में, लेकिन उतनी ही अच्छी बैटिंग की। यहाँ पे अच्छा स्ट्रोक खेला बल्लेबाज विजय ने। 13 रनों की जरूरत है अब बची हुई 17 गेंदों में। देखिए इस ओवर में अगर 8 या 9 रन भी आते हैं ना। सर ज्या पद्धतीने तुम्ही अभि सरांचं विचारलं की तुम्हाला सर पदवी मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं याबाबत, तसं सर आम्ही तुम्हाला एक प्रश्न करतोय की ज्यावेळेस तुम्ही समालोचन क्षेत्रामध्ये सुरुवात केली, तुमचं पहिलं समालोचन तुम्ही कुठं केलं आणि त्यावेळेची तुमची परिस्थिती कशी होती, तुम्ही समालोचन कशा पद्धतीने केलं होतं आणि तुम्हाला लोकांनी नावं ठेवलेली काय केलेलं? हाँ, एक बात तो मैं निश्चित तौर पे बताना चाहूँगा। मैंने अपने इंटरव्यू में भी कहा था कि कमेंट्री की शुरुआत मैंने कहाँ से की है, वो फॉर्च्यून इवेंट के जरिए जो मेरा इंटरव्यू हुआ है वहाँ आप देख सकते हैं। लेकिन मेरे गांव में एक छोटा सा टूर्नामेंट था, लेकिन टूर्नामेंट उस जमाने का बड़ा था, 3-4 हजार इनामी राशि वाला। वहां से मैंने शुरुआत की थी। 4 गेंदों में 3 विकेट भी लेते हैं ना तो 3000 का इनाम। लेकिन ये देखिए ये क्या हुआ, रन चुराया 1 और इस 1 रन के साथ 12 रन। देखिए मेरी कमेंट्री जो पहली बार हुई थी वो ठीक ठाक भी नहीं हुई थी, लेकिन मैंने डेयरिंग की थी, क्योंकि मुझे पता था डेयरिंग करेगा तो भाई बनेगा। अभी जस्ट मैं बोलने वाला था सर, वो डेयरिंग करना जरूरी है। और वो कमेंट्री भी मैंने मुफ्त में नहीं की थी। ऑर्गेनाइजर्स ने मुझसे वादा किया था कि वो मुझे 2 इंडियन बर्गर खिलाएंगे, यानी कि वड़ा पाव, तब मैंने शुरुआत की थी। आमच्या विभागातले 2 जिवंत उदाहरण सर, एक आमचे अमित देशमुख असतील आणि अभि पाटील सर असतील। सुरुवातीला या दोघांनाही या विभागात खूप नावं ठेवली, पण या दोघांनी पण हे करून दाखवलं। अमित देशमुख असतील आमचे आणि अभि पाटील सर। बघा मंगेशभाई पाटील ज्या शिवसेनेचे आहेत, उद्धव साहेब ठाकरे यांचे बॅनर्स लागलेले असतात, करून दाखवलं। आणि मंगेशभाई यांची प्रेरणा असेल तर अभि पाटील आणखीनही काहीतरी करून दाखवतील। अपेक्षा असतील, राकेश गायकर असतील, साहिल कचरे असतील, जीवन मालुसरे असतील,
खूप मोठे पाठीराखे आहेत त्यांच्याकडनं अभिसरांकडनं अपेक्षा आहेत त्यांना. तर पण आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या पुढच्या सामन्याचा. पण इथे मात्र धावा झाल्यात 23 धावांचा पाठलाग करताना 13 अजूनही 10 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये, कोणीही हरलेलं नाहीये, कोणीही जिंकलेलं नाहीये. गोलंदाजांना थोडासा संघर्ष करावा लागणार आहे एवढंच. पंकज देशमुख साहब, एक सवाल मैं आपसे पूछना चाहूँगा. जब भी मैं मंगेश भाई पाटिल की प्रतियोगिता में आता हूँ तो मुझे एक शख्स काफ़ी मेहनत करते हुए नजर आता है, दिनेश मोगरे, यानी कि तात्या मोगारे, दिनेश मोगारे, तात्या मोगारे. इनके बारे में आप क्या कहना चाहेंगे? लेकिन इस गेंद के बाद आपको उस सवाल का जवाब देना है. 13 गेंदें और 10 रनों की जरूरत. राइट आर्म ओवर द विकेट संकेत. ये शायद लेग स्टंप के बाहर व्हाइट बॉल का इशारा. 13 गेंदें, अब 9 रनों की जरूरत. इस ओवर के बाद पंकज सर आपको ये जवाब देना है दिनेश मोगारे के बारे में. इस ओवर के बाद वो जवाब मैं जरूर आपसे सुनना चाहूंगा. खरीवली टॉस विन. मजा आ रहा है आज. एक रन जरूर पूरा किया गया और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 15 रन इस ओवर की समाप्ति हो चुकी है. मैंने कहा था आपसे दिनेश मोगारे ये शख्स जिस इस टूर्नामेंट को जितने भी साल हुए हैं, हर साल से मैं ज्वाइन हूँ, आज भी मैं ज्वाइन हूँ 2022 में भी, लेकिन ये शख्स हमेशा पूरी रात मेहनत करता हुआ नजर आता है. उनकी मेहनत और उनके क्रिकेट के प्रति प्यार के बारे में आप क्या कहना चाहेंगे दिनेश मोगारे के बारे में? दिनेश मोगारेंच्या बाबतीत बोलला जातं खानाव गावाचे सुपुत्र आहेत आणि खानाव गावावरती त्यांचं विशेष प्रेम आहे, क्रिकेटवरती विशेष प्रेम आहे. कुठेही खानाव संघाची मॅच असेल तर त्या ठिकाणी बघायला येतात. आता एक तुम्हाला किस्सा सांगतो. मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांचा अपघात झाला होता सर. 2 महिन्यापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. पण या सगळ्या विभागातली त्यांची दुवा प्रेम त्यांच्या पाठीमागं होता आणि त्यामधून सुखरूप सही सलामत ते सुटले आणि या ठिकाणी आपल्यासमोर दिसत आहेत. आणि त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं काम सांगा, ती कधीही नाही बोलत नाही. क्रिकेट असो, वारकरी संप्रदाय असो, कुठलाही कोणाच्या सुख दुःख सगळ्या गोष्टीमध्ये असतात आणि त्यामुळे त्या विभागाचं एवढं प्रेम त्यांना मिळलेलं आहे सर. खिशामध्ये काही नसेल सर, खिशामध्ये त्यांच्या काही नसेल तरी पण ते कुठनं पण आणून तुम्हाला सप्त्याची कुठलीही वर्गणी ते देतात. तुम्हाला मगाशीच बोललो, प्रत्येकाच्या खिशामध्ये काय त्यापेक्षा देण्याची दानत किती आहे ती खूप मोठी आहे. ती निश्चित तौर पर आपने कहा कि उनका एक्सीडेंट हुआ था, परवरदिगार ने जो लोगों के प्रति उन्होंने सेवा की है उस दुआओं की वजह से वो हमारे बीच नजर आ रहे हैं. लेकिन मेरा अंदाजा अगर गलत नहीं होगा ना तो ये एक्सीडेंट शाम के 7 बजे के बाद हुआ होगा. तुम्ही प्रत्येक गोष्टीची खबर ठेवता त्यामुळे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरजच नाही सर. और ये डॉट गेंद, और इसी तरह डॉट गेंदें डालनी होगी. मैच की तरफ हम फोकस करेंगे. मैच एयर टाइट हो सकता है. एक अच्छा ओवर इस मैच में युवा टैलेंट भूषण गायकर अपनी टीम को वापसी के द्वार खोल सकते हैं. हल्के हाथों से बल्लेबाज ने जाना कि डॉट गेंदें खेलना यहाँ पे मना है, रन काफी कम बनाने हैं, लेकिन फिर भी अगर गेंदबाज को मौका दिया फिनिक्स पंची की तरह गेंदबाज राग के ढेर से भी अपने जीवन को तलाश सकता है, ऊंचा उड़ सकता है. मौका नहीं देना. हमें गेंदबाजी करने वाली टीम को इस तरह रौंदना है कि पैरों तले सिगरेट को कुचला जाता है ताकि कोई चिंगारी भी बाकी ना रहे और वो आग ना पकड़े. सीधे बल्ले से इस गेंद को खेला, रन नहीं मिलेगा. यहां पे गलत फील्डिंग हुई. अगर ये रन बनता है तो गलत फील्डिंग. एक एक रन आपको बचाना है. रन बॉल किती आले सर? और ये क्या हुआ, दूसरा भी चुराया. मुश्किल से 1 रन बनने वाला था, वहां पे दूसरा रन भी चुराया. इस 2 रन के बारे में पंकज सर आप क्या कहना चाहोगे? नजर हटी, दुर्घटना घटी. चीते की चाल, बाज की नजर और ऋषिकेश के रनिंग पर संदेह नहीं कर सकते. ऋषिकेश की रनिंग के ऊपर संदेह नहीं कर सकते, लेकिन क्या ऋषिकेश खोंडा एक्सप्रेस के चैलेंज को पूरा कर सकते हैं? नहीं दौड़ने का पॉसिबल नहीं सर. टीम का टोटल 18 रन, 9 गेंदें, अब 5 रनों की जरूरत.
9 गेंदे 5 रन। क्या धोनी फिनिशिंग स्टाइल टच मिलेगा हमें छक्के के साथ। इस मैच को फिनिश करेंगे बल्लेबाज ऋषिकेश। ताकतवर खिलाड़ी है, कर सकते हैं। देखिए ये अच्छी गेंद थी, लेकिन ऋषिकेश का अप्रोच था 6 के लिए नहीं बल्कि 1 के लिए। कमेंटेटर का सुनोगे तो 2-3 गेंदे डॉट खेलने की भी खतरा है। 18 ते 22च्या जो वयोगट असतो त्यामध्ये रक्त गरम असतं का सर? ते आता भूषण गायकरच्या रूपात नहीं, आप भी उस उम्र से गुजरे हुए हैं। आपका खून गर्म था या नरम आपको पता होना चाहिए। गरमच होता सर। देखिए मैं हमेशा शांत स्वभाव का इंसान रह चुका हूँ। 1997 से मैंने क्रिकेट कमेंट्री के लिए माइक हाथों में पकड़ा है। आज जो अभी सर बोल रहे हैं बतौर कमेंटेटर, उतना भी मुझे बोलना नहीं आता था, लेकिन मेहनत की। अभी रनों की जरूरत है 4 गेंदें बची है 8 गेंदे 4 रन। क्या गेंद थी, राइट अप इनटू द ब्लॉक होल इन आउटसाइड ऑफ स्टंप। सर तुम्ही बोलला होतात की 6 मारून मॅच संपेल काय, तेवढं पॉसिबल नाही वाटत सर। निश्चित तौर पर, लेकिन ऋषिकेश कर सकते हैं। ऋषिकेश के पास वो दमखम है, क्योंकि गेंदबाज को ऋषिकेश ये बता सकते हैं कि आली रे आली, आता तुझी बारी आली। आणि सर एक प्रश्न विचारायचा वाटतो सर तुम्हाला पुन्हा एकदा की तुमच्या समालोचन क्षेत्रामध्ये अशी कुठली वेळ आली की ज्या किती वर्ष लागले किंवा किती महिने लागले, काय लागले, किती कालावधी लागला तुम्हाला की तुमच्या समालोचनाची लोक प्रशंसा करायला लागली, वाह करायला लागले, तुमच्यावरती पैशाचा पाऊस पडला समालोचन करताना? झालेलं आहे सर असं, आम्ही बघितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला पैसे मोजता येणार नाही एवढे पैसे तुम्हाला समालोचन क्षेत्रामध्ये मिळालेले आहेत सर एका मॅचला। आज त्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागला सर? निश्चित तौर पर 97 से मैंने शुरुआत की थी, जब मैं अपने ग्राउंड पे था। 6-7 साल यूं ही बीत गए। शेडोन की इस प्रतियोगिता में मुझे पहली बार 50,000 की प्रतियोगिता में मौका मिला। आरसी सीरीज की टूर्नामेंट 10,000 की वहाँ डे की बहुत बड़ी होती थी, मुझे मौका मिला। और उसके बाद 500 रुपये मिले थे मुझे एक दिन के। मुझे आज भी याद है, वो 500 का नोट मेरे घर में है मौजूद। पहली कमाई थी मेरी बतौर कमेंटेटर। लेकिन पैसों की बारिश, ये आपने कहा, मैंने खुद को साबित किया सुप्रीमो, रायगढ़ की सुप्रीमो में। और सौरुणी के जो इनाम लगाने वाले बादशाह है खालापुर तहसील के प्रवीण शेठ बैलमारे, उन्होंने एक ही मैच में मुझे 22,000 रुपये बतौर इनाम दिया था। वो पहली बारिश थी। और जो सुधागढ़ प्रीमियर लीग हुई थी, एक ही संडे में मुझे 27,400 मिला था बतौर इनाम। ये मेरी सबसे बड़ी उपलब्धियां हैं इस कमेंट्री। आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो, अभि सर तुमचा रेकॉर्ड म्हणून टाकतील येणाऱ्या कालावधीमध्ये, आणि तुम्ही तशी शुभेच्छा द्या त्यांना सर। निश्चित तौर पर मुझे खुशी होगी। ये रिकॉर्ड अगर मेरा ही कोई चाहने वाला अगर तोड़े तो खुशी तो बनती है यार। लेकिन यहां पे गेंदबाज का रिकॉर्ड बनाएंगे, इस मैच को बचा पाएंगे। 6 गेंदे 4 रन। ये अगर डॉट गेंद उसी तरह एक और डॉट गेंद आती तो मजा मजा और मजा। सर मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की चिल्टन संघ सदासजी खरिवली संघाला तेवढी इझी मॅच देणार नाही, टफ फाईट मॅच होणार। ती मॅच चाललेली सर मैदानावर। कंपल्सरी चेसिंग 5 गेंदे 4 रन। गेंदबाज आकाश गेम चेंजर बनेंगे क्या? और ये गेंद हवा में कैच होने की संभावना। 4 गेंदे। ग्लोरियस अनसर्टेंसी। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल। क्रिकेट नहीं करता, और इस गिरगिट ने, इस आकाश ने इस गिरगिट को रंग बदलने पर अपनी अच्छी गेंदबाजी के साथ मजबूर किया है। मगाशी म्हटल्याप्रमाणे सर या 8 टीम मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी कुठली असेल तर चिल्टन संघाची होती। और ये देखिए खरिवली के हमारे विश्वास पाटिल शांत खामोश हो चुके हैं। बसंती मजा आ रहा है इस मैच में। 4 गेंदे 4 रन। कंपल्सरी चेसिंग। क्या गेंदबाजी हो रही है। गेंदबाज आकाश, मैन फ्रॉम चिल्टन, तारीफ काबिल।
4 गेंदे 4 रन। अब देखिए खेमे में हलचल खरीवली के, ये क्यों हो रही है? क्योंकि मैच उनके पास था, उनके पाले में था। अब ये श्योरली नहीं कह सकते कि ये मैच हमारा है। स्ट्राइकर एंड पे रुपेश, 4 गेंदे 4 रन और नॉन स्ट्राइकर एंड पे अंकित। गेंदबाज आकाश, राइट आर्म ओवर द विकेट और ये ऊंचा खेला। मैच फिनिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन। करायचंय तत्पूर्वी 700 रुपयाचं बक्षीस कॅश प्राइज आलाय गोकुळ हेमंत पाटील यांना आणि ही साइन केली प्रवीण सर दुगाडे यांची साइन केलेली स्टिकर आपल्याला पाहायला मिळेल. गेम चेंजरची कॅप तुम्हाला गणेश स्पोर्ट्स शॉपमध्ये तुम्हाला भेटेल. गोकुळला 700 रुपयाचं पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला जातो. विश्वास पाटील अर्थात खरिवली आणि खरिवली यांच्या मार्फत त्यांना 700 रुपयांचं बक्षीस दिलं जात आहे. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी रुपेश स्वतंत्रराव, प्लीज वरती यायचं रुपेश. 8 धावा आणि वैयक्तिक 2 धावा देऊन 2 विकेट 1 धाव देऊन 2 धावा. रुपेश एकच प्रश्न एकच. रुपेश बोलायला नकार देतोय. यावेळी मात्र रुपेश पतंगराव मॅन ऑफ द मॅचचा सुपर हिरो ठरला. अतिशय चांगला खेळ दाखवून दिला रुपेशने आणि मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला रुपेशने. थँक्यू. तो चर्चा यूं ही जारी रहेगी पंकज देशमुख साहब के साथ. देखिए वो जाने वाले थे लेकिन मैंने उन्हें रोक के रखा. जाने वाले थे घर नारंगी हारने के बाद, लेकिन ऐसा होता नहीं है. ये खेल का हिस्सा है, हार जीत तो होती रहती है, खेल खेलना जरूरी. तो पंकज देशमुख साहब मैं आपको एक सवाल पूछना चाहूँगा. जिनका आज जन्मदिन था, वर्ल्ड वुमेन्स डे के अवसर पर राजश्री ताई मंकेश भाई पाटिल सौभाग्यवती, इनका जो भूतपूर्व सरपंच साहिबान भी रह चुकी है, उनके स्पीच के बारे में आप क्या कहना चाहेंगे? जो परिपूर्ण स्पीच उन्होंने किया यहाँ पर युवाओं को संबोधित करते हुए. सर त्यांचा काल वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त विविध माध्यमातून त्यांना शुभेच्छा आल्या. आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं भाषण या मंचावरती केलं, अतिशय सुंदर आणि देखण्या स्वरूपाचं त्यांनी भाषण केलं. तरुणांना प्रेरणा देणारं भाषण त्यांनी केलं. त्यांनी एक वाक्य वापरलं होतं
की आपल्या मुलींना ज्या पद्धतीने तुम्ही वळण लावता त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना जर बघण्याचा दृष्टिकोन मुलींकडे जर बदलला तर निश्चितपणे या मुलींवरती होणारे अत्याचार बदलतील. हे खूप मोठं वाक्य ते या ठिकाणी ते बोलल्यात. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचे भाषण या ठिकाणी केलं, जर त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये जर पाऊल ठेवला तर निश्चितपणे इतरांची पलटाभुई होऊ शकते सर. एक बात तो मैं आपसे ज़रूर कहना चाहूँगा, राजनीति में तो है ही वो, क्योंकि सरपंच साहिबान रह चुकी है, लेकिन आगे जाके आगे आने वाली राजनीति के बारे में आप सोच रहे हैं, इस विभाग की राजनीति के बारे में, और ऐसी महिलाएं होनी चाहिए राजनीति में. क्योंकि क्यों होनी चाहिए? इंदिरा गांधी भारत की पूर्व प्रधानमंत्री, इनके बारे में कौन नहीं जानता, जिन्होंने एक ऐसा नेतृत्व किया था भारत का जिनके बारे में आज तक लोग नहीं भूले. उसी तरह इस विभाग में नेतृत्व करने की क्षमता रखने वाली ये ताकतवर महिला है. निश्चित तौर पर सर. और यह बाउंड्री आई बल्लेबाज राकेश के बल्ले से, जिन्होंने मैन ऑफ द सीरीज का खिताब हासिल किया था. हाल ही में जो सावरोली में प्रतियोगिता हुई थी, 22 सिकल उन्होंने हासिल की थी. वही फॉर्म जहां से खत्म किया वहीं से शुरू कर रहे हैं. बुजुर्ग खेळाडू मधले एक सर ते राकेश गायकर आता सध्या. तो 6 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. उतने मुझे तो आपसे ज्यादा वो बुजुर्ग नहीं लग रहे हैं पंकज. क्रिकेटच्या बाबतीमध्ये सर, हाँ, वयाने 13व्या वर्षापासून क्रिकेट खेळतात सर. हाँ, ये बात सही है. सीनियरिटी है उनके पास, क्रिकेट खेलने का ज्यादा तजुर्बा. इसका मतलब ये नहीं कि उनकी उम्र ज्यादा है. बुजुर्ग आदमी किसे कहा जाता है? जिसकी उम्र ज्यादा हो. और ये लंबा 6 स्टेप आउट करके मारा लॉन्ग और लॉन्ग ऑफ के बीच. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है. 6 और 6 बने 12. डीजे पास्को. आपसे बातें करते हुए इस विभाग के क्रिकेट के बारे में ढेर सारी जानकारियां हासिल करने का आज मौका मिला है मुझे, तो ये मौका मैं गंवाना नहीं चाहता. ये जो फील्डिंग करने वाली टीम है, शुरुआत देखिए राकेश गायकर सर के द्वारा 20 हो चुके हैं. फील्डिंग करने वाली टीम में आपको कौन से ऐसे बल्लेबाज नजर आते हैं जो ईट का जवाब पत्थर से दे सकते हैं? मागच्या सामन्यामध्ये तुम्हाला कळालं सर, बंटी पाटीलने अर्धशतक लावलं होतं धावफलकावरती. साहिल कचरे असेल, मिहिर पाटील असेल, अनिकेत पाटील असेल, मोठे धाकड फलंदाज आहेत त्यांच्याकडे जे एक हाती सामना फिरू शकतात. राकेश गायकरला त्यांना थांबावं लागेल जर सामना जिंकवायचा असेल तर, पण राकेश गायकर तेवढा ताकदीचा फलंदाज आहे सर. आणि स्वाली संघाचा आणि गोवे संघाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे, पण मात्र मार खाताना दिसत आहेत स्वाली संघ सर. देखिए पहले ही ओवर में 20 आ चुके हैं. 20 ये रन बहुत ज़्यादा होते हैं पहले ओवर में. अगर 20 आ जाए तो सोचने पे मजबूर. गेंदें बची है इस ओवर की 2. मैडेंट्री पावर प्ले का ये ओवर. इतना ज़्यादा टाइम पास नहीं होना चाहिए. इतनी ज़्यादा टीम मीटिंग क्यों हो रही है? बॉल दीजिए. चलिए गेंद अगर गुम हो जाती है तो नई गेंद. सर दिवसाचे सामने असतील तर संध्याकाळी रन चेस करायला कठीण जातं.
शेवटच्या सत्रामध्ये 3 वाजल्यानंतर 4 वाजल्यानंतर त्याच पद्धतीने जर नाईटचे सामने असतील तर 3 नंतर सकाळच्या 3 नंतर सुद्धा तोच परिस्थिती असते का सर? हाँ, निश्चित तौर पर, क्योंकि हवाएं बिल्कुल थम आ जाती है, ठंड का माहौल रहता है। ड्यू फैक्टर उतना ज़्यादा प्रभावी नहीं है क्योंकि मार्च शुरू हो चुका है मेरे ख्याल से। टेनिस बॉल में ड्यू फैक्टर गेंदबाजों को मदद करता है, वहीं लेदर बॉल में ड्यू फैक्टर हमेशा बल्लेबाजों को मदद करते हुए हमने देखा है। डीजे बास्को को भी ये अंदाज़ा है, कई जगह उन्होंने अपने डीजे को बजाया है। सर पुन्हा एकदा युवा लेकिन युवा टॅलेंट येतं आमच्याकडे पुन्हा एकदा मयुरेश शिंदे। मयूरेश, लेकिन देखिए पहले ही ओवर में 4 ही गेंदें हुई और उन्होंने 20 रन दिए हैं। राकेश काइकर, क्या बल्लेबाजी हो रही है। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन आपको क्या लगता है डीजे बास्को ने हमें जो वादा किया है कल वो हमें मॉनिटर देंगे? आपको लगता है पंकज देशमुख सर क्या इस वादे को वो पूरा करेंगे? 100% सर, नाही तर ते त्या तोंड दाखवणार नाही सर इथे उद्या। ये ऐसा नहीं होना चाहिए, इतना इमोशनली ब्लैकमेल उन्हें मत कीजिए। ये इमोशनली ब्लैकमेल वाली बात हुई। एक ही रात में डीजे बदली मैंने देखा है, नाइट की टूर्नामेंट में भी और डे की टूर्नामेंट में भी। इसी विभाग में मैंने एक दिन में और एक रात में डीजे बदलते हुए देखे हैं। तो ये व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 21, तो 21 रन आ चुके हैं। शुरुआत अच्छी हो चुकी है। राकेश काइकर सर, आज से इन्हें सर कहा जाएगा पंकज देशमुख की भाषा में और मेरी भाषा में, क्योंकि जिस अंदाज से उन्होंने क्रिकेट खेला है, काफ़ी कम उम्र में यानी कि 13 साल की उम्र में इन्होंने शुरुआत की है। और पंकज देशमुख के स्टेटमेंट के आधार पर मैं ये कह सकता हूँ कि क्योंकि ये स्टेटमेंट उतना लाजवाब था कि इनके नस नस में है क्रिकेट। रक्तामध्ये क्रिकेट आहे सर राकेश सरांच्या। अभि सरांनंतर कोण सर असतील तर राकेश सर, आणि या विभागातले सगळे खेळाडू सगळे लोक त्यांना राकेश सर या नावानेच ओळखतात आणि अभि सरांपेक्षा फॅन फॉलोअर्स हे राकेश सरांचे आता जास्त झालेले आहेत सर। हाँ, ये देखिए उन्होंने अपने खेल के आधार पर फैन फॉलोअर्स को अपनी तरफ खींच लिया। अभी पाटिल सर को अब मेहनत करनी होगी, जो अपने गए हुए फैंस हैं उन्हें वापस लाने के लिए कुछ तो मेहनत करना जरूरी है। क्या इंस्ट्रक्शन देना चाहेंगे आप? शब्द सर मागाशी दिलाय तुम्हाला, ज्या पद्धतीने तुम्हाला 25-26 हजार रुपये एका रात्रीमध्ये पडले होते, म्हणजे बक्षीस तुम्हाला मिळत होतं, आम्ही 50 हजाराच्या पुढे जाणार सर, द्या सरांकडे सर, तेवढं ग्वाही देतात का बघू आपल्याला। हाल निश्चितपणे ते करण्याचा पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, कारण गुरुवर्यांनी कमीत कमी 20 वर्ष या क्षेत्रामध्ये घालवली आणि त्याचबरोबरीने त्याचा तोडीस-तोड उत्तर द्यायचं प्रामाणिकपणे निश्चितपणे करेन। अभि सर, तुम्ही विसरलात, कुस्तीच्या जर मैदानामध्ये गेलात तर जो गुरु असतो तो आपल्या शिष्याला सगळे डाव शिकवत नाही, एक डाव तो राखून ठेवतो, लक्षात ठेवा। हा, नक्कीच 52 डाव असतात, 51 डाव शिष्याला नेहमी गुरु शिकवतो, पण जर खांद्यावर घेतला शिष्याला, पण त्यानंतर जर त्याने काही वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्या 52 डावाचा उपयोग केला जातो। इथे मात्र फलंदाज बाद होता होता वाचलाय, सोपा झेल सोडलाय संदीप आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 26। अस्नेल हमचे गुणलेखक। तो चर्चाएं यूं ही जारी रहेगी। मंगेश पाटिल साहब यहाँ पे आ चुके हैं, जिनकी टूर्नामेंट वेल ऑर्गेनाइज है, वेल प्लान है। आपको क्या लगता है मंगेश भाई ने जो इस 36 विभाग क्रिकेट के लिए जो योगदान दिया है, इससे बेहतर और ज्यादा क्या हो सकता है? अप्रतिम, अप्रतिम आणि फक्त अप्रतिमच सर, याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही सर। निश्चित तौर पर यह गेंद अक्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, 1 रन जरूर मिला, क्योंकि ये मैच मैं इस रात के आखिरी मैच कमेंट्री करने वाला हूं, क्योंकि इन दोनों को भी मौके मिलने चाहिए। आखिरी मैच यहाँ के विभाग की है, जहाँ पर सिचुएशन होगी क्वालिफायर की, तो अमित और अभी को भी मौका मिलना चाहिए। आप उन्हें प्रवीण दुगाड़े बनाना चाहते हैं तो क्रुशियल मैच में कमेंट्री करने का मौका भी देना चाहिए। बरोबर सर, मगाशी तुम्ही म्हटलं होतात की मी चाललो होतो घरी आणि तुम्ही मला थांबवलं, तुम्ही चुकीचं बोललात। मंगेश भाईंवरती आमचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आम्ही 4 रात्री इथं थांबतो, आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे। पण भाईंची मी माफी मागतो, जाहीर माफी मागतो की मला या स्पर्धेमध्ये त्यांच्या ऑर्गनाईजमध्ये वेळ द्यायला मिळाला नाही, माझ्या वैयक्तिक कारणानिमित्त थोडंसं बिझी होतो।
पण मात्र मी 4 रात्र मी इथं थांबणार मॅच संपेसपर्यंत. मी भाईंना त्यांची ग्वाही देतो. लेकिन ये देखिए इस बल्लेबाज ने जिस तरह मंगेश भाई को आपने वादा किया, यहाँ पर 4 रातें रुकने का, बल्लेबाज ने भी अपनी टीम को वादा किया है जीत का, और उस जीत की तरफ ले जाने वाला ये बेहतरीन छक्का डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर संदीप के बल्ले से। है कि कल स्टेज के दोनों तरफ 2 मॉनिटर रहेंगे, नाहीतर ते येणार ना उद्या सर. नहीं नहीं आएंगे, जरूर आएंगे, ऐसा नहीं है, आने चाहिए. टोटल 33 दूसरे ओवर में. ये देखिए क्या ये गेंद, अच्छी वापसी वाली गेंद थी गेंदबाज मिहिर की. विश्वास पाटिल देखिए खामोश बैठे हुए हैं. खरीवली 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 बोल रहे थे. अब धीरे धीरे 7 बजे के बाद की जो उनकी विपरीत परिस्थितियां थी अब वो अच्छी में तब्दील हो रही है. सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लॉन्ग ऑफ के ऊपर 1 रन जरूर मिला. फ्रंट फुट पे आके इस गेंद को हल्के हाथों से स्टीयर किया था बल्लेबाज संदीप ने. 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ 34. सर त्याचं उत्तर देतो तुम्हाला मी. विश्वास पाटील BSC खरिवली REC खरिवलीवरती 2 टीम आहेत खरिवलीच्या. राजाच्या आवडती बायको असते, नावडती बायको असते. आता माझ्या ह्या उत्तरामुळे तुम्हाला सगळं मिळालेलं सर. हाँ निश्चित तौर पर समझने वाले को महज इशारा काफी होता है. देखिए आपके का लागत नाही सर आता या मॅचला खरिवली टीमला? ते तुम्ही वैयक्तिक ठरवा. मी वैयक्तिक बोललो सर तुम्हाला. हाँ निश्चित तौर पर देखिए, लेकिन अगर हम किस्सों कहानियों में चले जाए तो ध्रुव को एक ऐसा स्थान मिला जिसे हम कहते हैं ना आकाश में टमटमाते हुए सितारे. सितारे के तौर पर ध्रुव को स्थान मिला, लेकिन उस माँ को भी जो रानी थी उसे राजा न चाहते थे, लेकिन उस माँ के पास ध्रुव जैसा बेटा था और इसीलिए दुनिया उसे याद कर गई है. यहाँ पे हमने देखा ये विकेट मिलता हुआ नजर आया बल्लेबाज संदीप के बारीकांत. सर तुम्ही ध्रुवताऱ्यांचं बोललात, पण जी ही स्पर्धा ज्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे मंगेशभाई पाटील, त्यांना ही या विभागामध्ये या तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांना ध्रुवतारासारखं बघावं असं आम्हाला वाटतं सर. निश्चितपणे आमची सगळ्यांची अपेक्षा ते पूर्ण करतील. नक्कीच गाजव्यापेक्षा टिमटिम करण्यापेक्षा सीझनमध्ये एक अखंडित एक वेगळी स्थान आणि वेगळं ऊर्जा असणं गरजेचं आहे आणि मंगेशभाईंनी ते करून दाखवलं आहे. खरं तर सांगायला अभिमान वाटतो, कारण सफेद लाईट्स, इतकं चांगलं मैदान रोल केलेलं, इतकी चांगली आउटफील्ड, इतकं चांगलं मंडप डेकोरेशन, त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी गॅलरीज, त्याचबरोबर स्क्रीनची सुविधा, काय नाही आहे या स्पर्धेमध्ये. प्रश्न विचारायला सुद्धा जागा नाही आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला ग्रीन दिसेल सगळं सर. इथं प्रयत्न करू आम्ही सगळं करायचं. और ये देखिए गेंद हवा में, थोड़ी देर लगा फील्डर को कि ये कैच किया जा सकता है, लेकिन उन्होंने रनों को बचाया. 1 ही रन मिला और इस 1 रन के साथ 35. देखिए बंटी प्रसाद पाटिल जिन्होंने पिछले मैच में 50 लगाए थे, इस ऑर्गेनाइजेशन में भी उन्होंने काफी मेहनत की है, लेकिन वो बल्लेबाजी में असर नजर नहीं आया. पंकज त्यांना त्यांची माझी मुलाखत झाली, भेट झाली, ते मला बोलले की मी आठवडाभर एवढं हे केलेलं आहे, म्हणजे रात्रीचे दिवसात रात्र केले, स्पर्धेसाठी केलेलं, थकलेलो आहे, पण त्याची थकान क्रिकेटवरती एवढं जीव आहे सर, प्रेम आहे, की थकान कुठं दिसली नाही सर. मंगेश पाटील भाईसाठी काही सर. देखिए लेकिन राकेश सर ने बैकफुट पे जाके इस गेंद को खेला था डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन, और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 39 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. तो एक बात मैं आपसे जरूर पूछना चाहूंगा, हालांकि ये कोई राजनीतिक मंच नहीं है, लेकिन जिस तरह कोविड काल में हमारे सीएम उद्धव साहब ठाकरे ने जो काम किया है, उस काम के बारे में पंकज सर आप क्या कहना चाहेंगे? सर एकाच वाक्यात बोलेल तुम्हाला मी,
राकेश सर के द्वारा ये लगाया गया डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर स्लॉग स्वीप के जरिए बेहतरीन छक्का। स्लॉग स्वीप के बारे में हमेशा मैं कहता हूं प्रैक्टिस प्लस इम्प्रोवाइजेशन प्लस टाइमिंग प्लस। देखिए गाना बाला साहब ठाकरे साहब के ऊपर होना चाहिए। स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला साहब ठाकरे जिनके विचारों को मानते हैं मंगेश भाई पाटिल, जब आपको गैप मिले तो। और ये देखिए एक और नंबर 6, क्या बल्लेबाजी हो रही है राकेश गायकर सर द्वारा। वाह रे वाह, वाह रे वाह। और उनकी टीम कह रही है बल्ले बल्ले। बरोबर आहे, सुंदर फलंदाजी केली मंगेशभाई पाटील यांचा सुद्धा हा आवडता खेळाडू आहे कोण राकेश गायकर, कारण त्यांच्या तोंडून वेळोवेळी त्यांच्या प्रशंसा येते राकेश गायकर बाबतीत। लेकिन एक सवाल मैं आपसे पूछना चाहूंगा, जो हमेशा VMPL और MPL के बीच जो कांटे की टक्कर होती है, क्या इस रजने में हमें वो बेनिफिट मैच या फिर प्रदर्शनीय मैच देखने का मौका मिलेगा? प्रयत्न चालू आहेत आमचे सर, बघू खेळवायचं भाई। ठीक आहे, होणार 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 100% होणार। शुक्रवारच्या दिवशी पहिला सामना। टोटल 55 55 और ओवर समाप्त हो चुके हैं 3 और राकेश खेल रहे अपने निजी 43 7 रन दूर अपने अर्धशतक से। मगाशी तुम्ही सर प्रश्न केला होता आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बाबतीत। तर सर कोविडच्या काळामध्ये पूर्ण सर्वे केला भारताचा, तर भारताच्या सर्वेमध्ये उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचा त्यावेळेस रँकिंगमध्ये पहिला नंबर आला होता। त्यामध्ये सर्व सिद्ध होतं, बाकी काय बोलायची गरजच नाही सर। हाँ, निश्चित तौर पर नंबर 1 CM कोविड काल में। और उस नंबर 1 CM के शिवसेना के मंगेश भाई पाटिल कार्यकर्ता, ये हमारे लिए प्राउड फील करने वाली बात है पंकज, यकीनी तौर पर। बरोबर है सर। लेकिन रन आ चुके हैं अब तक 56, अब तक 56 आ चुके हैं। अभी पाटिल सर को आपको जो प्रवीण दुगाड़े बनाने का सपना है वो आवाज में दम होना चाहिए, लेकिन आवाज में अगर उनके दम होना तो इसीलिए तो यकीनन। सर मैंने पूछा था आपको, आप खाते क्या है? मैं जो खाता हूं, मैं जो वो पीता हूं, अगर अभी आपने मुझसे ये सवाल पूछा कि आप खाते क्या है, मैं जो खाता हूं वो पीता हूं। अभी पाटिल सर अगर वो खाने और पीने लगे ना, टोटल 62 रन, तो देखिए अभी पाटिल बनेंगे नहीं, ये आदमी उठेगा नहीं, उठ जाएगा सीधा। इनको बनने के लिए मेरी खाली कमेंट्री की कला लेनी है, बाकी कला अगर ये लेंगे ना। गेंद दीजिए, गेंद देखिए। मंगेश भाई पाटिल भी जानते हैं सर, टॅलेंट आहे आमच्या इथं विभागामध्ये। हाँ, ये टैलेंट RPL में जाना चाहिए, ये टैलेंट ओपन की प्रतियोगिता में जाना चाहिए। मैं तो कहूँगा 36वीं विभाग की एक टीम तहसील वाइज हाफ में भी खेलनी चाहिए। क्यों चाहिए? भले ही 2-3 बार हारेगी, 4 बार 5 बार 6 बार, लेकिन उसके बाद अगर जीत का ट्रैक पकड़ेगी ना तो खिलाड़ियों के टैलेंट को मौका मिलेगा। बड़ी प्रतियोगिताओं में आप जिस तरह तहसील वाइज हाफ होते हैं, जिस तरह 2 गांव की एक टीम पनवेल में खेली जाती है, वहां पे 2 अच्छे गांव उनकी टीम को स्पॉन्सर कर आपको उतारना होगा। लेकिन यहां पर क्या हुआ, ये विकेट मिला राकेश गायकर सर
हुए थे 49 रनों के योगदान पर। तो पंकज देशमुख, आपने जो कहा कि टैलेंट आपके छत्तीसवीं विभाग में कूट कूट के भरा है, चाहे वो कमेंट्री में अभी सर द्वारा हो या अमित द्वारा हो या फिर रोशन पाटिल द्वारा हो, लेकिन बल्लेबाज और गेंदबाजों की कमी नहीं है। फिर भी मुझे इस बात की कमी खेल रही है कि घरेलू टूर्नामेंट होने के बावजूद भी छत्तीसवीं विभाग की टीम तहसील वाइज हाफ में खेलते हुए नजर नहीं आ रही है। चिंचिली गोहे, हाँ ये शायद राज फाइटर, तो राज फाइटर टीम खेलते हुए नजर आएगी, मंकेश भाई पाटिल की टीम। तब हमें पता चलेगा टैलेंट कितना भरा हुआ है, कूट कूट के भरा है। क्योंकि आप जानते हैं ये रोज हर रोज एक खिलाड़ी एक दूसरे के सामने खेलते हैं, इनको पता है ताकत कितनी है, कमजोरी कितनी है, लेकिन जब सामने वाले भी अगर तगड़ी फाइट वाले होना तो मजा आता है। देखिए मंकेश भाई पाटिल कह रहे हैं कि टैलेंट तो काफी अच्छा है, खिलाड़ी बाहर निकल नहीं रहे, लेकिन ये ऐसा टैलेंट छुपा नहीं रहेगा जिन्होंने बेहतरीन छक्का लगाया। बल्लेबाज संदीप, टीम का टोटल प्रहलाद ने ये छक्का लगाया, माफी चाहूंगा अमित थोड़े से एक ड्रेस कोड होने की वजह से गलती कर बैठे। प्रहलाद क्या मारेंगे एक और बाहर, क्या भेजेंगे गेंदबाज को सीधा आसमान में हवाई सफर करने के लिए, जिस गेंद के ऊपर नंबर लिखे होंगे 669 स्कोर कार्ड के ऊपर। असनील हमारे साथी स्कोरर। सर राकेश सरांनी जी 49 धावांची खेळी केली होती त्यासाठी तळकर साहेब आहेत, त्यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। निश्चित तौर पर राकेश गायकर सर के लिए 101 इनाम, चाहे छोटा हो या बड़ा हो, इनाम हासिल जब होता है अपने आप को, किसी भी शख्स को जब इनाम हासिल होता है ना तो उसे खुद के ऊपर प्राउड फील होता है कि जब मैंने कुछ अच्छा किया तब मुझे इनाम मिला। पंकज सर। हर्षद तळकर करके जो खरविल गावातले तुमच्या, त्यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। चंट्या। और ये देखिए खरीवली का फेमस वड़ा पाव खामोश है, लेकिन तो 70 रनों की जरूरत है। मैंने आपको दिनेश मोगारे के बारे में पूछा, आपने बिल्कुल सही कहा, लेकिन यहां पे ऑर्गेनाइज टीम में इस टीम का खिलाड़ी है प्रसाद पाटिल। इनकी मेहनत जो आप शुरू से देख रहे हैं इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए, उस मेहनत के बारे में क्या कहना चाहेंगे आप, और मंगेश भाई पाटिल के प्रति जो उनका प्यार है उस प्यार के बारे में क्या कहना चाहेंगे? मला वाटतं सर प्रसाद पाटील, बंटी पाटील आपला, मला वाटतं जवळजवळ बऱ्यापैकी मेहनत त्यांनी केलेली आहे स्पर्धा ऑर्गनाईज करण्याची, आणि जी काही त्यांनी मेहनत केलेली आहे ते आता रंग लाते, रंग इथे आलेला आहे स्पर्धेला। आणि तुमच्या सगळ्या टीम एकत्र करण्यापासून, स्कोरबुक्सपासून, ट्रॉफीजपासून, टी शर्टपासून सगळ्या गोष्टीमध्ये मंगेश भाईंच्या तो बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं। अक्षरशः तो दमलेला आता तरीसुद्धा तो क्रिकेट खेळतोय। मागच्या सामन्यामध्ये ते 50 धावा बनवलेला सर, पण क्रिकेटप्रती असलेलं प्रेम, मंगेश भाईंवरती असलेलं प्रेम ते आपोआप या ठिकाणी सगळ्यांना खेचून आणतं सर। हे मंगेश भाईंवरती असलेली, मंगेश भाईंकडे असलेली जादू या ठिकाणी ती दिसून येते सर। आणि प्रसाद पाटील अतिशय गुणवंत आणि देखणा खेळाडू आहे, चांगला क्रिकेट खेळतो तो। आणि सर मी तुम्हाला असं इन्व्हिटेशन देतो की निश्चित 2-3 वर्षामध्ये तो लग्न करेल, तुम्हाला लग्नाला यायला लागेल सर त्याच्या पण। हां नक्कीच, एखादी मंगलाष्टक सुद्धा मी म्हणेन। इतक्या चांगल्या मुलाचं जर संसार बंधनात तो जर जोडत असेल तर आमच्या शुभेच्छा त्याला आहेतच 2-3 वर्षात, पण एखादी मंगलाष्टक मी अशी म्हणेन की तुम्ही सुद्धा म्हणाल की दुगाडे या क्षेत्रात आला तर तुमचं अभि सर काहीतरी मग शिकतील आणखी वेगळं काहीतरी। हां नक्कीच, अभि सर शिकायला हवं खरं तर, कारण अभि सरांचं आता वय रनिंग 25च्या पुढे असेल। 29व्या वर्षी मी परिपक्व झालो होतो समालोचन क्षेत्रामध्ये। सुरुवात त्यानेही माझ्या वयाला केली असेल 16-17 वर्ष। सर 29 ना, किती आहे? 29। असं वय जाहीरपणे सांगू नका, अजून लग्न व्हायचंय त्यांचं। बघा पंकज देशमुख
राजकारणातील पवार साहेब तुम्ही होऊ नका हा, कारण जाहीरपणे जर वय सांगितलं तर समोरून विचार केला जाईल. मी तर म्हणतो 25चे आहेत ते, 25-26. 18चे दिसतात तसे ते. तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे. ऊंचा पहाड़ है, एवरेस्ट की चोटी की को पार करना है. सर जर मागच्या सामन्याचा विचार केलेला तुम्ही तर या सॉली संघाने सुद्धा 70 धावा बनवल्या होत्या 4 षटकामध्ये. त्या 70 धावा त्यांना आता बनावं लागते सर. निश्चित तौर पर, और उनके पास 50 बनाने वाला खिलाड़ी है. हर्षद तळकर. हर्षद तड़कर, इनकी तरफ से 100 रुपए का इनाम आ चुका है. राकेश गायकर के लिए राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद पहली गेंद नंबर 6 हो सकते हैं ये आउट, और इसी के साथ ही आउट. सचिन दाभोळकर यांच्याकडून खजिनदार छत्तीसशे विभाग क्रिकेट असोसिएशन 3000चं पारितोषिक आहे. 3 षटकार मला वाटतं लागोपाठ. त्यांनी प्रत्येक षटकाराला लावलं पाहिजे बघ. समीर कचरे याच्याकरता. सर तुम्ही बोलताय की 3 षटकार 3 चौकार, मजा नाही. 3 विकेट, एक षटकार एक चौकार बोलायला पाहिजे. नाही खरोखरच, कारण मला तसंच आवडतं. कारण आता आपल्या विश्वास पाटील उद्या सकाळी 8 नंतर विचार करणार आहेत. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा. देखिए पंकज सर, यहाँ पे ढेर सारे दर्शक मैं देख रहा हूँ, देर रात तक मैच देख रहे हैं. उनका तो सही है, लेकिन स्कूल जाने की उम्र में यहाँ पे मैं देख रहा हूँ पीली जर्सी पहने हुआ एक बच्चा क्रिकेट में आगे जाने के लिए इतनी देर रात तक रुका हुआ है. स्वराज रवि पाटिल, इस बच्चे के बारे में आप क्या कहना चाहेंगे? शिक्षा भी महत्वपूर्ण है, क्रिकेट में आगे जाएंगे तो भी महत्वपूर्ण है. लेदर क्रिकेट खेलता है सर वो प्रैक्टिस करता है. क्रिकेट प्रति उसका प्यार है सर. और मंगेश भाई पाटिल है उनके वो भतीजे. लेकिन क्रिकेट के साथ साथ आप शिक्षा को कितना महत्व देते हो? 100% सर. आप शिक्षा रहेगी तो आप किधर भी आप जा सकते हैं. आपका नॉलेज रहेगा तो आप जिंदगी में आगे बढ़ सकते हैं सर. शिक्षा फर्स्ट. हाँ, यही मैं आपसे सुनना चाहता था, क्योंकि क्रिकेट एक ऐसा जरिया है, वहां पे पास हुए तो आपकी लाइफ. ये क्या अच्छी हमारा, बहुत ही बढ़िया. समीर कचरे ने क्या बेहतरीन यॉर्कर को उठाया. आज मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि त्याच छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन 19 जून 1966 साली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी जी संघटना उभी राहिली ती शिवसेना, आणि त्याचं नेतृत्व केलं स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. जर तुमच्याकडे हे गाणं असेल ना, साजला शिवसेना प्रमुख साजला, तर डीजे वास्कोला विनंती आहे की आपल्याकडे जर
तर ते गाणं वाजवायचं आहे. पण इथे मात्र काय षटकार मारला शेवटच्या चेंडूवर फलंदाज समीर कचरे यांनी. नारंगी संघाचे कोच किरण देशमुख साहिलसाठी लगातार 3 षटकारांना 3,000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र एकेरी धाव मिळते. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघा मी बऱ्याच स्पर्धा पाहिल्या या खानावमध्ये. पंकज सर बऱ्याच स्पर्धा मी पाहिल्या खानाव स्पर्धेमध्ये. पण नेहमीच आपण राजश्रीताईंना बोलताना पाहिलं. मग उद्घाटनाच्या सुरुवातीला त्यांचं भाषण असो की बक्षीस वितरणाच्या सोहळ्यामध्ये त्यांचं भाषण असो, मंगेश भाई पाटील यांचं काम हीच त्यांची ओळख आहे. बोलताना फार कमी दिसतात. पण इथल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की शेवटच्या दिवशी आपण मंगेशदादा पाटलांची एक विशेष मुलाखत 36 विभाग आणि त्यांचं क्रिकेट याविषयी त्यांच्याशी जशी आज मी तुमच्याशी चर्चा केली किंवा अजून करतोय शेवटपर्यंत करत राहणार ती, तशी मंगेशभाई पाटलांशी या त्यांच्या राजकीय जीवनाबद्दल, त्यांच्या सामाजिक जीवनाबद्दल, त्यांचं क्रिकेटवर असणारं प्रेम, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शेवटच्या रात्रीला. काय वाटतं तुम्हाला ही संकल्पना? निश्चितपणे सुंदर संकल्पना आहे सर तुमची. आणि मंगेशभाई पाटील यांच्या बाबतीत बोलायचं झालंच तर तुमच्या जे तुम्ही प्रश्न विचाराल त्याचे डबल उत्तरं तुम्हाला मिळतील सर. आणि ती चोख उत्तरं असतील, तोडीस तोड उत्तरं असतील सर मंगेशभाई. आणि नक्कीच, कारण ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्याचं नेतृत्व केलं होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. एक बार जब मैंने बोल दिया वो प्रिंटिंग मिस्टेक भी नहीं कहा था उन्होंने. म्हणजे ती प्रिंटिंग मिस्टेक झाली. मी बोललो ते बोललो. भारत देशामध्ये असा एकच नेता आहे की मी बोललो मी म्हणजे शब्द पाठीमाग घेणारच नाही अशा स्वरूपाचे नेते होते सर ते. ये लगातार दूसरी वाइट बॉल और इस वाइट बॉल के कारण टीम का टोटल आता हुआ 14 रन. तो क्यों ना मंगेश भाई पाटिल को भी लोगों के सामने आना चाहिए. ऐसा नहीं है, राजनीतिक कद उनका ऊंचा है, क्रिकेट के प्रति प्यार है. अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, डॉट गेना आई, लेकिन डॉट 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 गेंदे खेलना मना है क्योंकि यहां पर हमारे विश्वास पाटिल बैठे हुए हैं जो कह रहे हैं खरीवली खरीवली खरीवली. सर या ठिकाणी चेतन देशमुख आहेत आमचे. आणि शुक्रवारच्या रात्री पहिली मॅच VMPL विरुद्ध MPL होणार आहे. आणि त्यांची अशी इच्छा आहे की ती मॅचचं समालोचन तुमच्या आवाजामध्ये 100% करणार. संपूर्ण मॅच करणार, संपूर्ण मॅच. मग ती 10 षटकांची असली तरी चालेल. 4 षटकाची होईल सर. 10 षटकं मी असं म्हटलं की 5 आणि 5 10. आणि व्हायला हवी सामना व्हायला हवा. VMPL आणि MPL प्रेक्षकांची गर्दी वाढणार त्यामुळे. आणि इथे मात्र साहिलच्या बॅटमधून निघालेला हा मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे बाहेर उत्तुंग षटकार. धावफलकावर धावा लागले ते 21-70 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही गरज आहे ती 49 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू 49. जर VMPL आणि MPL सामन्याचा जर इतिहास बघितला सर तर मागचे 2 सामने VMPL आणि MPL ला पराभूत केलेले आहे. आणि त्याचा कुठेतरी वसपा काढण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण आमच्याकडे असे खुकार शेर आहेत. राकेश गायकर, चेतन देशमुख असेल, मच्छिंद्र पाटील असतील, थॉमस असेल, साहिल कचरे असतील, संकेत मते असतील. चांगले खेळ आपल्याला त्यात सामना पाहायला मिळेल सर. पण MPLची जर गोलंदाजी मी जी पाहिली आहे आणि आत्ताचे गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत त्यामध्ये शिरवली MPL मध्ये येतं ना. आणि हा येतोय दुसरा षटकार. आणि याला म्हणतात ईट का जवाब पत्थर से देना. जर हे जे गोलंदाज यांनी जर चांगली कामगिरी केली तर धर्मामुचा शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेना. धावफलकावर धावा लागल्यात त्या 27. बघा यानंतरचं समालोचन अभि पाटील सर आणि अमित देशमुख करणार आहेत पुढच्या मॅचचं.
पण या सामन्यामध्ये 70 धावांचा पाठलाग आता जर असे षटकार आले, अशक्य ते शक्य करून दाखवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 434 धावा, 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. ज्यावेळी ऑस्ट्रेलियाने बनवल्या होत्या त्यावेळी असं वाटलं नव्हतं की 3.5 तासात हा रेकॉर्ड मोडला जाईल, पण पुढच्या 3.5 तासात तो रेकॉर्ड मोडला गेला. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये अशक्य ते शक्य करून दाखवण्याची तुमच्यामध्ये जिद्द असायला हवी. 10 वर्षापूर्वी कोणी जर हे सांगितलं असतं की मंगेशभाई पाटील यांचं क्रिकेटचं प्रेम एवढं आहे की परमनंट लाईट्स त्यांच्या स्वतःच्या ग्राउंडला असतील, तर हे लोकांनी खरं नसतं मानलं. पण या क्रिकेट वेड्या माणसाने ते करून दाखवलं. ती जिद्द तुमच्या मनामध्ये असायला हवी. दिवस बदलतात सर, दिवस तेच राहत नाही. आणि मंगेशभाईंनी पाटलांनी आपलं दिवस बदलून दाखवले सर या विभागाच्या आणि कर्तृत्वाने माणसाचं नाव त्याच्या कर्तृत्वाने मोठं होतं. आणि मंगेशभाईंचं नाव या मैदानामुळे, या स्पर्धेमुळेच नव्हे तर त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळेही मोठं झालंय. अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 11 चेंडू आणि आता 43 धावांची गरज. सर साहिल कचऱ्यावरती 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं किरण देशमुख यांनी. आणि मागच्या 2 चेंडूमध्ये षटकार मारले त्यांनी आणि ओव्हर झाली, षटक संपलं सर. तर ज्यावेळेस साहिल स्ट्राईकला येईल त्यावेळेस तो अबाधित राहील की बदल, परत 3 षटकार त्याला मारावे लागतील सर? नाही, एकच ना. मग त्या किरण देशमुखांना 1000 रुपये त्यावेळेस द्यावे लागतील सर? द्यावेच लागतील, ठीक आहे, 100%. ठीक आहे सर. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाज काय करतोय? समोर 2 षटकार मारणारे खेळाडू आहे. सरळ बॅटने युवा टॅलेंट आहे सर. सुधीर परवळकर यांचे सुपुत्र आहेत युसुफ पठाण आणि इरफान पठाण यांच्या अकॅडमीमध्ये बेंगलोरला ते खेळायला जाणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं तोच युवा आणि टॅलेंट. नक्कीच त्यांना आपण शुभेच्छा देऊया. कारण जर त्या अकॅडमीमध्ये त्यांनी चांगलं काम केलं, एखाद्या चांगल्या सिनियर खेळाडू समोर त्यांची कामगिरी जर आढळली. कारण तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. प्रवीण तांबे यांनी ज्यावेळी राहुल द्रविडला गोलंदाजी केली त्यावेळी त्यांची IPL मध्ये निवड करण्यात आली होती राजस्थान रॉयलकडून. आणि वयाच्या 41व्या वर्षी त्यांची ती निवड झाली होती, 40-41व्या वर्षी. त्यामुळे याच्याकडे तर या खेळाडूकडे टॅलेंट आहे, कमी वयाचा आहे. जर याने सुरुवातीलाच चांगलं काम केलं, आणि लेदर बॉल क्रिकेट असं आहे, एकदा का तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही. म्हणजे सर क्रिकेट खेळायला वयाचं बंधन नसतं, वयाचं बंधन नसतं. तुमच्याकडे टॅलेंट महत्वाचं आहे. टॅलेंट महत्वाचं आहे. जसं आमच्या विभागातला पाटील सरांकडे आहे आणि मच्छिंद्र नाना पाटलांकडे आहे सर. हा, नक्कीच मच्छिंद्र पाटील सर यांना मी नक्कीच म्हणेन खोंडा एक्सप्रेस. पण त्यांनी जो आज झेल सोडला ना तो माझ्याही जिवारी लागला, पंकज देशमुख सर. कारण तो झेल जिवारी लागण्याचं कारण म्हणजे त्यानंतर त्या फलंदाजाने केलेली फलंदाजी. अक्षरशः त्यांनी पिसं काढली गोलंदाजी नंतर. हा, फक्त वाचले मच्छिंद्र पाटील सर अनुभवाच्या जोरावर. आणि सर आयुषच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी लीग खेळली गेली या 2022 मध्ये त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजा किताब त्याला मिळाला आहे सर आयुषला. आणि बघा, आणि त्याचा नमुना तो पेश करतोय आयुष. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. किरण देशमुखचे 1000 रुपये या ठिकाणी वाचलेले सर. हा, 1000 वाचायला नव्हते पाहिजे, एक मारायला वाचायला नव्हते पाहिजे सर. माझं हे प्रामाणिक मत असतं, खेळाडूंवर लावलेली बक्षिसं त्यांना मिळायला हवीत. त्यामुळे त्यांचे होप्स वाढतात. नाही तर बक्षीस लावू तरी नका मग. एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने 29 धावा धावफलकावर लागल्यात. आणि अजूनही गरज आहे ती 7 चेंडू 41. बघा, 7 चेंडू 41 म्हणजे लागोपाठ 6 षटकार, कंपल्सरी चेसिंग या नियमामुळे. प्रदीप थोरवे साहेब यांचं इथं आगमन झालं. त्यांच्याबद्दल सर 2 शब्द तुम्ही बोलायला पाहिजे प्रदीप थोरवे बद्दल. सुजित शिंदे यांच्याकडून, ज्यांनी आपल्याला या मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक दिली आहे. तानाजी श्रीखंड यांच्या बरोबर सुजित भाई शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. आयुषला आलेत का हे 500 रुपये? आयुष प्रबळकर, जरा हे आयुष प्रबळकरच्या ATM मध्ये जमा करा, गुणलेखकाला मी सांगतोय. सर मिलिंद पाटील या ठिकाणी बसलेत आपले. आणि मला वाटतं सेमीफायनलमध्ये
BSC खरिवली संघाने प्रवेश केलेला आहे आणि त्याजवळ RSC खरिवली संघ नाही सुद्धा नाही प्रवेश अजून सांगता येत नाही हे क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये 42 धावा मी एका षटकामध्ये बनताना पाहिले आहेत. RSC खरिवली संघात सेमी फायनल मध्ये जवळजवळ पोहोचलेच जमाय सर. तर मिलिंद पाटलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर दोन्ही संघाजवळ खरिवलीचेच आहेत आता पैसे कुठल्या संघावरती लावायचे? विश्वास पाटील. विश्वास पाटील यांच्याबद्दल मी या षटकानंतर तुम्हाला नक्कीच उत्तर देईन. त्यांना आजची थंडी उद्या जाणवणार आहे हे माझं पहिलं उत्तर आहे. कारण दोन्ही संघ खरिवलीचे सर. नाही पण बघा हा उद्या त्यांना थंडी जाणवणार. इथे मात्र नोमॅन्स लँड एरियामध्ये चेंडू जातोय. सामना एकतर्फी आहे, सामन्यामध्ये चुरस नाही आहे. तर क्रिकेट रजनीला प्रेक्षकांसाठी गॅलरी ही जी संकल्पना या विभागात राबवली गेली आहे मंगेशबाईंकडून, या संकल्पनेबद्दल काय म्हणाल पंकज? कारण आपण बऱ्याच वेळेला पाहतो की नामांकित स्पर्धा होतात आणि त्यामध्ये प्रेक्षकांना उभं राहून, जर गर्दी खूप असेल तर उभं राहून सामना पाहावा लागतो पूर्ण रात्रभर. आणि अशा वेळेला प्रेक्षकांना केलेली ही बसण्याची सोय की आरामात बसून स्टेडियम सारखा तुम्ही सामन्यांचा आस्वाद घ्या. सर तुम्ही बोललात की फ्रंट लाईटमध्येच सामने चालू आहेत आणि बसण्या आसन व्यवस्था केलेली आहे. मला वाटतं अख्ख्या ह्या आमच्या खालापूर तालुक्यात विभागामध्ये अशी कुठंच नाही आहे. ती संकल्पना होती मंगेशभाईंच्या डोक्यामध्ये आणि त्यांनी ती संकल्पना या ठिकाणी सत्यामध्ये उतरवली. आणि प्रेक्षक जर नसतील तर सामन्याला बघायला मजा नाही. तर प्रेक्षकच नसतील या स्पर्धेला तर स्पर्धा होऊ शकत नाही. आणि जर ज्या गोष्टीची बेसिक गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे त्या बारीक बारीक गोष्टींकडे मंगेशभाईंचं लक्ष आहे. आणि इथे येतोय हा षटकार की झेल. षटकार डीजे मास्टर जर थांबायचे हा षटकार येतोय. पण तुम्ही जे सांगितलं सुरुवातीला होती ते गर्दी, मी म्हणून आता आहेत ते दर्दी. तर क्रिकेटच्या दर्दीने मी एकच सांगेन की तुमच्यासाठी ही जी इतकी चांगली सुविधा मंगेशभाईंनी केली या स्पर्धेमार्फत, तर मंगेशभाईंसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. गर्दी जरी कमी असेल तरी टाळ्यांचा आवाज मात्र गर्दीसारखाच व्हायला हवा. पंकज सर इथे मात्र एकेरी धाव मिळते. अमित देशमुख एक उत्कृष्ट निवेदक आहेत, अभि पाटील सर एक उत्कृष्ट समालोचक आहेत. यांचं कंपॅरिझन जर करायचं झालं तर तुम्ही कशा पद्धतीने कराल? सर देवाने एवढे व्यक्ती बनवलेले आहेत पण कोणासारखं कोण नाही आहे. प्रत्येकाला मुखवटा देवाने वेगळा दिलेला आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये टॅलेंट वेगळं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये टॅलेंट वेगळं आहे आणि ते ह्या दोघांमध्ये टॅलेंट जे आहे सर ते वेगळं आहे. त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही आहे. अनिकेतने षटकार लगावला आहे. अजून एकदा षटकार लागवला तर माझ्याकडनं ₹1000 सर त्याला. बघा एक षटकार मारा अनिकेत. सुजित शिंदे यांच्याकडून गोलंदाज समीर साठी ₹500 पारितोषिक आले. जरा लिहून घ्या. आणि कॅप मिळाली ना कोणाला तरी? $49 झाल्यानंतर आता सुद्धा कॅप मिळाली असती राकेश गायकर सर यांना. यानंतर आजच्या रात्री